साहित्य जागर साजरा करत आहे ब्रेल जागर महोत्सव। ब्रेल लिपीचे जनक महात्मा लुई ब्रेल यांच्या जयंती दिनापासून स्मृती दिनापर्यंत म्हणजेच 4 जानेवारी ते 6 जानेवारी पर्यंत साहित्य जागरवर ऐका ब्रेल जागर महोत्सव। ब्रेल जागर महोत्सव। जय लुई श्रोते हो, साहित्य जागर आयोजित ब्रेल जागर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण लुई ब्रेल यांच्या 170व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्यस्मृतीस अर्पण करणार आहोत एक बहुभाषिक काव्यांजली। या काव्यांजलीमध्ये एकूण 6 कविता समाविष्ट आहेत आणि त्या क्रमशः आपण ऐकणार आहोत। पहिलं गीत आहे माझं स्वतःचं आणि ते स्वरबद्ध केलं आहे रीटा आर्या यांनी आणि गायलं आहे त्यांच्या विद्यार्थिनीने। त्यानंतर आपण ऐकणार आहात प्रकाश पंडागळे यांची नवी कोरी कविता, त्यानंतर सुधाताई म्हात्रे यांची कविता आणि त्यानंतर विजय सोनावणे यांची कविता। या 3ही कविता स्वतः कवी कवयित्रींच्या आवाजात आपल्याला ऐकता येणार आहेत, पाहता येणार आहेत। यानंतर विजय सोनावणे यांच्या हिंदी कवितेनंतर आपण ऐकणार आहोत एक गुजराती कविता विपुल व्यास दर्शन यांची, तीही त्यांच्या विद्यार्थिनीच्याच आवाजात। आणि सगळ्यात शेवटी आपण ऐकणार आहोत एक इंग्रजी कविता। ही कविता लिहिली आहे आता आपल्यात नसलेले राजेंद्र सिंह सेठी यांनी। सेठी सर हे केवळ अंध नाही तर कर्णबधीरही होते। त्यांची कविता वाचली आहे भरत घोडके यांनी। तेव्हा अशा 3 मराठी आणि 3 इतर भाषेतल्या म्हणजे हिंदी, गुजराती आणि इंग्रजी आणि म्हणून लुई ब्रेल चरणी साहित्य जागरची ही बहुभाषिक काव्यांजली। नमस्ते, माझे नाव आहे विजयालक्ष्मी यादव। मी इयत्ता 7वी अ मध्ये शिकते। मी आपल्यासमोर लुई वंदना सादर करीत आहे। ही लुई वंदना हर्षद जाधव यांनी लिहिली आहे व चाल गीताताईंची आहे। आम्हाला माहित सूर्य कोण न किरणे कशी तयाची रे, आमच्यासाठी सर्व तूच घे लुई वंदना आमची रे। अज्ञानाच्या अंधाऱ्या या घोर भिवत्या रात्री रे, तुझ्या जीवनी परंतु येता थरार त्यांच्या गात्री रे। दिव्य बुद्धीने तुझ्या उजळल्यात मातही नवरिती रे, आमच्यासाठी सर्व तूच घे लुई वंदना आमची रे। षडबिंदूंच्या स्पर्शलिपीची घडवून या नवक्रांती रे, आणि 20 अंधांच्या बोटी नवतेजाची कांती रे। मिटल्या नैनांतून फाकल्या विश्वासाच्या ज्योती रे, आमच्यासाठी सर्व तूच घे लुई वंदना आमची रे। तुझ्यामुळे जगण्याची पूर्णता आणि प्रतिष्ठा जगती रे, ज्ञानासह विज्ञान उमगले कर्तृत्वाये भरती रे। अशीच ठेवू बहरत अविरत लुई ब्रेल तव कीर्ती रे, आमच्यासाठी सर्व तूच घे लुई वंदना आमची रे। आम्हाला माहित सूर्य कोण न किरणे कशी तयाची रे, आमच्यासाठी सर्व तूच घे लुई वंदना आमची रे। घे लुई वंदना आमची रे, घे लुई वंदना आमची रे। नमस्कार, मी प्रकाश पंडागळे। महात्मा लुई ब्रेल यांच्या 170व्या पुण्यतिथी प्रित्यर्थ त्यांना माझ्या एका नव्या कवितेतून अभिवादन करणार आहे। कवितेचं शीर्षक आहे लुई ब्रेल वंदना। श्वास नवा विश्वास नवा, तू घडविला इतिहास नवा। श्वास नवा विश्वास नवा, तू घडविला इतिहास नवा। शतकोटी
वंदन लुई घे, तू अर्थ दिला जगण्यास नवा. युगायुगाच्या अंधाराला छेदित आला प्रकाश नवा. शतकोटी वंदन लुई घे, तू अर्थ दिला जगण्यास नवा. धडधाकट शरीर मन अन, धडधाकट शरीर मन अन, बुद्धीलाही असता धार. नैनी दृष्टी नाही म्हणून का, निरुपयोगी ठरवले बेकार. अहोरात्र तू कष्ट करूनी ज्ञानलिपी केली निर्माण. दृष्टीहीनांचे जगणे सुधारले, भविष्य झाले प्रकाशमान. तेजस्वी त्या प्रकाश दिशेने सुरू जाहला प्रवास नवा. शतकोटी वंदन लुई घे, तू अर्थ दिला जगण्यास नवा. याचक होतो वाचक झालो, किमया ब्रेल लिपीची. याचक होतो वाचक झालो, किमया ब्रेल लिपीची. कोपरा सोडून उंच उडालो, शक्ती ब्रेल लिपीची. अजाण होतो विद्वान झालो, क्षमता ब्रेल लिपीची. अजाण होतो विद्वान झालो, क्षमता ब्रेल लिपीची. अशक्त होतो शक्तिमान झालो, ममता ब्रेल लिपीची. स्वाभिमानी तव मार्गाने साधू आम्ही विकास नवा. स्वाभिमानी तव मार्गाने साधू आम्ही विकास नवा. श्वास नवा विश्वास नवा, घडविला तू इतिहास नवा. शतकोटी वंदन लुई घे, तू अर्थ दिला जगण्यास नवा. तू अर्थ दिला जगण्यास नवा. युगायुगाच्या अंधाराला छेदित आला प्रकाश नवा. शतकोटी लुई वंदन घे, तू अर्थ दिला जगण्यास नवा. शतकोटी तू वंदन घे लुई, अर्थ दिला जगण्यास नवा. तू अर्थ दिला जगण्यास नवा. धन्यवाद. नमस्कार, मी सुधा म्हात्रे. साहित्य जागरच्या ब्रेल जागर महोत्सवामध्ये मी माझी एक कविता सादर करते आहे. लुई ब्रेल यांनी ब्रेल लिपी निर्माण करून समस्त अंधजनांच्या जीवनात स्मित हास्य फुलवले आहे. या कवितेत त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त केली आहे. माझ्या कवितेचे नाव आहे अंधार खळाळून हसला. आनंद मनामध्ये रुजला, ही हार हो नैराश्याची. अंधार खळाळून हसला, ही किमया ब्रेल लिपीची. आनंद मनामध्ये रुजला, ही हार हो नैराश्याची. अंधार खळाळून हसला, ही किमया ब्रेल लिपीची. निस्तेज घेऊनी नयन आलो आम्ही जन्माला. डोळ्यास दिसेना अक्षर, वंचित झालो विद्येला. निस्तेज घेऊनी नयन आलो आम्ही जन्माला. डोळ्यास दिसेना अक्षर, वंचित झालो विद्येला. तो गुरु होऊनी आला, ही किमया आदि गुरूंची. तो गुरु होऊनी आला, ही किमया आदि गुरूंची. अंधार खळाळून हसला, ही किमया ब्रेल लिपीची. स्पर्शाचे करुनी डोळे, तेजाची भाषा बोले. टिंबांच्या ब्रेल लिपीचे अमृत पिऊनी तो डोले. स्पर्शाचे करुनी डोळे, तेजाची भाषा बोले. टिंबांच्या ब्रेल लिपीचे अमृत पिऊनी तो डोले. तो सूर्य होऊनी आला, ही किमया विश्वेशाची. तो सूर्य होऊनी आला, ही किमया विश्वेशाची. अंधार खळाळून हसला, ही किमया ब्रेल लिपीची. स्वप्नास भंगल्या अमुच्या, तू रंग दिले बहराचे. ओठास गंजल्या अमुच्या, तू गीत दिले यशाचे. स्वप्नास भंगल्या अमुच्या, तू रंग दिले बहराचे. ओठास गंजल्या अमुच्या, तू गीत दिले यशाचे. शतप्रणाम तुझिया चरणी, स्वीकार फुले श्रद्धेची. शतप्रणाम तुझिया चरणी, स्वीकार फुले श्रद्धेची. अंधार खळाळून हसला, ही किमया ब्रेल लिपीची. आनंद मनामध्ये रुजला, ही हार हो नैराश्याची. अंधार खळाळून हसला, ही किमया ब्रेल लिपीची. अंधार खळाळून हसला, ही किमया ब्रेल लिपीची. ही किमया ब्रेल लिपीची. धन्यवाद. नमस्कार दोस्तों, मैं विजय सोनोने. लुई ब्रेल जी के स्मृति दिन पर साहित्य जागर
साहित्य जागर ने ब्रेल जागर के सदर पे जो कविता पठन का आयोजन किया है, उसमें मैं अपनी कविता लुई ब्रेल प्रस्तुत कर रहा हूँ। ये कविता मैंने स्कूली टाइम पे लिखी थी, जो आपके लिए प्रस्तुत कर रहा हूँ। कविता का शीर्षक है लुई ब्रेल। झील भंवर में फंस चुकी थी दृष्टिहीनों की नैया, झील भंवर में फंस चुकी थी दृष्टिहीनों की नैया, देने सहारा अपना इनको उपजे लुई खेवैया। उजड़ा था जीवन हमारा चूर हुए थे ख्वाब, उजड़ा था जीवन हमारा चूर हुए थे ख्वाब, खोज निकाली अक्षय लिपि तेरा नहीं जवाब। राह बताई जीने की तुमने, राह बताई जीने की तुमने, मंजिल को ढूंढ लेंगे हम, राह बताई जीने की तुमने, मंजिल को ढूंढ लेंगे हम। साहिल तो दिखा दिया है तुमने, तूफानों से लड़ लेंगे हम, साहिल तो दिखा दिया है तुमने, तूफानों से लड़ लेंगे हम। नेत्र नहीं है हमको तो दुनिया ने ठुकराया है, नेत्र नहीं है हमको तो दुनिया ने ठुकराया है, पर राह दिखाकर हमने अपनी दुनिया को हिलाया है। आंसुओं से भरा जीवन था हमारा, आंसुओं से भरा जीवन था यह, खुशियों से भर दिया है, आंसुओं से भरा था जीवन यह, खुशियों से भर दिया है। अद्भुत सा पवन था यह, जिसने कांटों को खिलाया है, अद्भुत सा पवन था यह, जिसने कांटों को खिलाया है। तू कल्प वृक्ष है नेत्रहीनों का, तू कल्प वृक्ष है नेत्रहीनों का, छाया देगा सदा, तू कल्प वृक्ष है नेत्रहीनों का, छाया देगा सदा। गूंज रही है तेरी कीर्ति तुझ पर फिदा है खुदा, गूंज रही है तेरी कीर्ति तुझ पर फिदा है खुदा, तुझ पर फिदा है खुदा, तुझ पर फिदा है खुदा। હું રાજભર કુસુમ સ્ટુડન્ટ શિવસ્થાન પ્રજ્ઞાચક્ષુ મહિલા સેવા કુંજ સુરેન્દ્રનગર ગુજરાત સાહિત્ય જાગર ગ્રુપમાં બ્રેલ જાગર કાર્યક્રમની અંતર્ગત લुई ब्रेल વંદના પ્રસ્તુત કરું છું, જેના રચયિતા છે કવિશ્રી વિપુલ વ્યાસ દર્શન સાહેબ। वंदन हो लुई ब्रेल अमारा, वंदन हो लुई ब्रेल अमारा, अंधजनों ना प्राणों प्यारा, अंधजनों ना प्राणों प्यारा, वंदन हो लुई ब्रेल अमारा। अजब अनुपम शोध तुम्हारी, अजब अनुपम शोध तुम्हारी, ब्रेल लिपि हमने बहु प्यारी, ब्रेल लिपि हमने बहु प्यारी। आंगड़ियों माँ आंख हमारी, आंगड़ियों माँ आंख हमारी, छ टपकानी छे बलिहारी, छ टपकानी छे बलिहारी। अक्षर ज्ञान तणी अमीधारा, वंदन हो लुई ब्रेल अमारा। भणी गणी ने आगळ वधीए, भणी गणी ने आगळ वधीए, ज्ञान तणी પાંખો લઈ ઉડીએ, જ્ઞાન તણી પાંખો લઈ ઉડીએ। સમાજ સાથે કદમ મિલાવી ખૂબ જ ઉન્નત જીવન જીવીએ, સમાજ સાથે કદમ મિલાવી ખૂબ જ ઉન્નત જીવન જીવીએ। મહામૂલી આ લિપિ દ્વારા, મહામૂલી આ લિપિ દ્વારા, વંદન હો લुई ब्रेल અમારા, અંધજનોના પ્રાણો પ્યારા, वंदन हो लुई ब्रेल अमारा। जय लुई ब्रेल, थैंक यू। A tribute to Louis Braille. Dr. Rajendra Singh Sethi. Oh Louis, thou art my mentor and teacher, that through these simple tiny 6 dots to teach pronunciation, phonetics, just reading your tuck, tuck, ta. Oh Louis, how do I pay my respect in absentia, even though you made me what I am today, a doctor of philosophy? Oh Louis, did you know yourself
the simplicity of 6 dots, no squares, no circles, just lines, horizontal and vertical. All for the language, maths and geometry, even for a simple lad, born blind. Oh Louis, did you even know these dots, simple and without demands, even to read in the dark and in isolation, that sharing of my feelings, my joy at total independence and self-pride now. Oh Louis, you're truly great, having opened floodgate of knowledge, permitting to read. These naughty males and even hot material, even my female volunteer would not dare to read. Oh Louis, my ignorance, even now, that of modern technology, use a slate and stylus to write in Braille. Though create a new world. Oh Louis, I called my Braille teacher Khazar Bhai instead of Faisal Bhai, and my friend Datrange, whom I called Dasrange, as I am profoundly deaf too, till I could read their names in Braille. Oh Louis, I bow to you for making me what I am, a doctor and independent. In companionship of Braille's 6 dots, that self-pride and my joy, all due to these dots of tuck, tuck, da. Oh Louis, there are many blind scholars who cannot even write collar, for they know no Braille. What a pity they do not know that my joy, self-pride and independence are an ode to you. Thank you. ब्रेल जागर महोत्सव